आई असं कसं झालं ग आई? अशी अचानक कसं काय दचकली ग तू? आई आई माझी का जंगलचं पाखरूवत ना माझी आई. माझी आईला कोणी जेऊ खाऊ घालायचं नाही ना माझी माय. हो माझी माय. हा कामाची नेंदामाची आत्ता आली तर आली, वरून उसण्या घेऊ राहिली. हा जेव्हा जेव्हा म्हणतो होतं गंड हिच्याकडं चातडीकडं, तेव्हा मार फिऱ्यावर फिऱ्या करायची. हा आणि शांत का जेव्हा आता आजारी पडली एक वेळ का डुंकून आली, मस्त रडते नाही. हा हिच्या पाटा पाळावा लागेल बरं का, हिचा काटाच काढते मी. थांब. हो माझी अक्का, हो माझ्या अक्काला चांगलं चुंगलं करून मी खाऊ घालायची ना माझी अक्का. आणि आता पॉलिशी करायला भरपूर येऊन जातील ना माझी बहीण. अक्का माझ्या आईला जसं वाऱ्यावर सोडलं होतं ना माझी आई. माझ्या आईला काय सोन्याचं सुख भेटलं नाही ना माझी आई. हो माझी अक्का, हो माझ्या अक्काने भरपूर पैसे आणि गाठोडे दिले होते ना माझी अक्का. पण अक्का जेव्हा आजारी पडली तेव्हा कोणी ढुंकून सुद्धा पाहायला आलं नाही ना माझी अक्का. हाय कुठे घासुडे घुसुडे कोणाला म्हणते का तू? हा तुला रडायचंय तर व्यवस्थित रड ना. कुठं वाऱ्याला लाता मारू राहिली तू? हा काय भांडणं बघू राहिली तू ग? हो का? मग सुरुवात कोणी केली म्हटलं? हा मी पुत्रिक हे हा खाऊ घालायचे नाही, हे नाही ते नाही. मग अरे काय मग चौकशा कशाला केल्या मग तू? बाई 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 काय म्हणावं म्हटलं तुम्हाला, खरंच ना. हा तुम्हाला काय आहे का नाही म्हटलं, काय बाया बहीण तुम्ही. अगं ते शांतीचं काय वय होतं का जायचं? हा मग तरी सुद्धा तुम्ही भांडू राहिले. तिचा आत्मा काय म्हणेल ग? अगं तिचं आयुष्य एवढं काबार कष्टाचं गेलं ग, आणि शेवटी सुद्धा तिला आराम नाही देत तुम्ही. नाही बा गोट्टी, हा अशी काय करते का तू? बाई बापरे बघा, हा यांना पण गुड्डीच दिसते. मग एवढी महामाया एवढी भुंकते, तिने दिसत म्हटलं तुम्हाला? तुम्हाला गुड्डीच दिसेल ना. मग चांगली मोनी पाडली बरं तिने बी. हा शेजारी ना तुम्ही, तुम्हाला बी पुरवली असेल तिने पाहिली पाहिली काय ना काही गहू बाजरी, म्हणून तिची बाजू घेताय तुम्ही. हा बाई रीतचं बोललं ना तर सगळ्या आईला पण राग येतो. हा त्याच्यात काय मोनी पाहायची गरज नाही म्हटलं. जो ज्याला दिसतं तो बरोबर बोलतो. हाय चांडाळ, तू काय मला रीतचं शिकवते ग? हा माझी आई म्हटलं शेवटच्या क्षणपर्यंत शेतात जायची ना, तू घरी बसून खायची ना, आणि तू काय मला रीतचं चावडायचं शिकवते का? हा रीतमध्ये तर तूच तर राहिली नाही का, आयत्या पिठावर ही आवडत होती ना तू. हो ना, मला म्हणे आयत्या पिढ्यात नागोबा. आणि तू ग, तू म्हटलं तुझा महिन्याचा किराणा, तुझं लाईट बिल, तुझं दुधाचं बिल, हा आणि तुझा ब्युटी पार्लरचा खर्च, तुझ्या पोराच्या ट्युशनची फी कोण पुरवायचं सांगू काहीच आता? हा शांत व्हा सगळेजण. हा कोणाचं काय तर कुणाचं काय, इथं काय आहे काय उरालं? हा कोणालाच काही पडलेलं नाही. बापरे कोणाच्याच पायात कोणाचं चप्पल नाही म्हटलं. खरंच ना. का हो याईन बाई, तुम्ही पण बोलत नाही का तुमच्या अंड्याला? हा तुमच्या मुलीला पण आवरा, मी गुड्डीला बी शांत करते ना. मग काय लावून दिलं? अगं शेवटचा क्षण आहे. हा त्या शांतीला तेवढं तर आराम द्या, तेवढा तिच्या आत्म्याला शांती लागेल ना. हा आयुष्यभर बिचाऱ्याने खूप काबाड कष्ट केलं, आता तरी त्याला शांतीने राहू द्या. तेच ना. मग नाही ताई तुम्ही एक काम करा, त्या कोमलला घेऊन जा तुम्ही तिकडं, मी इकडे गुड्डीला समजवते. मग हे समोरासमोर राहिले ना अजून जसं झगडा होतील. हां आणि ते कोमल तर तुम्हाला माहितीच आहे. हो वेन, हां तुम्हाला तर माझंच नावाचं दुःख लागेल, माझंच वाईट वाटेल ना तुम्हाला. मग तुम्हाला काही असं घेऊन द्यायची ना मी. हां मी निरायल्यावर कसे पहिली दोन पहिली बाजरी चोरून घेऊन जायच्या तुम्ही. आता काय चोरता येत नव्हतं तुम्हाला. मग म्हणून माझंच वाईट लागेल तुम्हाला. ताई तुम्ही हिला घेऊन जा बरं. हां हे बोलते का बघते? मग हिला बोलायची काय पायरी वगैरे आहे का नाही? हां तू नीट राहून जाय बरं कोमल, नाही तर इथं ना कुठलं काय होऊन जाईल म्हटलं. हां तो बाडीतच देईल मग तुझ्या एकच. हां का बरं ओढून आणलं तू? हां का बरं ओढून आणलं म्हटलं? हां तुला नाही माहिती? हां इथे मी राहायची, मला माहिती काय व्हायचं ते. ही चादडी ना, ही चादडी काय चांगली होती का? अगं तुला काय सांगू, माझं लेकरू आजारी पडलं होतं. हां तरी तनपण करत तर त्या अंगावर एवढा ताप होता काय सांगू तुला. 1 रुपया निघाला नाही या चांबडीकडनं. पण इथं लेकरू आजारी पडलं, यांची सर्दी झाली होती. हां तरीच म्हटलं 10,000 रुपये घेऊन गेली होती सोबत. मग
आजच तिचा हिशोब काढणार होती मी सगळं. होऊ दे ना, होऊ दे. माझं नामा का होईना, मला का नाव ठेवे ना लोक, पण मी तिचा आज जिभऱ्याच तोडल्या असत्या. अरे येडी का खुडी तू? अरे मी काय सांगते ते तर ऐक. हां, मूर्खासारखं वागू राहिली. मग अगं त्या म्हातारीच्या 4 एलआयच्या खाल्ल्या होत्या. हां, सगळं ऐकलं मी. 12 लाखाच्या वेळाच्या होत्या ना त्या. मग आणि ते तुझ्या नननलाच वारीस लावलंय म्हटलं तिने. मग येडी बनू राहिली ती. अगं पागल. हां, गोडीमध्ये घे ना काढून ते 4 लाख रुपये. हां, म्हणजे 12 लाख रुपये. येडी. मग शिलगाव भिंतीची 12 लाख, मला 1 रुपया बी नको म्हटलं. तिच्या कोण विनवण्या करणार आहे त्या एका 12 लाखासाठी? मग मला नको तिचे 12 लाख 12 लाख. तिची आज आहे ना, तिच्या आज जिपऱ्यांना तेलच लावते मी. बघ ना तू. हां, कशी घेऊन जाते बरं ती. मग हां, आणि राहिली गोष्ट पैशांची ना, आहे माझ्यात ताकद भरपूर. हां, करून घेईल मी. मग अशी बी काही 1 दिवस म्हातारी घरी नाही ठेवायची मला. शेतातच घेऊन जायची म्हणतो रोज रोज. मग जाईल मी शेतात, कमवून घेईल पैसे, पण तिच्यासमोर नाक टेचून हे करून घेईल. पण तिच्याकडे हात नाही पसरवणार आणि तिची विनवणी आणि करणार. तू का मती म्हणते का ग? हां, डोक्यावर पडली का म्हटलं? समजत नाही का मी काय सांगते ते? हां, 12 लाख म्हणे. अगं टिलक चण 12 लाख कमाल बी भरपूर दिवस लागून जाताना. नुसते ते 12 लाख नाही म्हटलं. हां, त्या म्हातारीच्या अंगावर सोनं पाहिलं का? 4 तोळ्याची ती मंगल पोत होती तिची. हां, 5-5 ग्रॅमचे ते टोंगल. बापरे, एवढं सगळं सोडून देशील तुला? ते चांदी वगैरे सगळी रक्कम डोक्यात बसतंय का म्हटलं मी काय सांगते ते तुझ्या? हां हां, हे तर माझ्या लक्षातच नाही ना खरंच ना. मग मला कुठं लक्षात येईन? बरोबर सांगते या मम्मी तू. मग ते LIC, त्यानंतर सोनं नाणं, बाबा म्हणजे जवळपास 20-25 लाख रुपयाचं आहे आता. नाही बेन, मग बरोबर आहे. पण आई, तुला वाटतंय ती बी काय साधी नाही बरं माझी ननंद. हां, ती बी का 4 पाय हुशार आहे म्हटलं. तिला आधीच समजून गेलं असेल, तिने टाळा बसू देणार. अरे कशी टाळा बसू देत नाही, मी आहे ना. तू मी सांगते ना तशी ऐक तू फक्त. मग तू माझ्या पुढे जाऊ नको, मी सांगते बरोबर. आणि मी तिला अशीच गोलमोल करून देईल ना. मग याच्यातला कवळी सुद्धा देणार नाही म्हटलं. काय होईल काय नाही ते कसं आहे ते कोणालाच माहिती नाही आहे. आणि मी यांना सांगून सुद्धा दिलं आहे म्हटलं, ते जवळ बापून सांगून द्या. हां, ते बरोबर करतील बा असं. मग बघ मम्मी, तुला जे करायचं आहे ते कर, मी काहीच बोलणार नाही. पण तिने जर माझ्या पायाला पाय लावला, मग मी तिला सब केलं डायरेक्ट आता. भलेच मग मला कोणी कुटाळ म्हणो का काही का म्हणे ना. हां, पाहून घे मग. तिने फक्त माझ्या पायाला लावायला पाहिलं बस. मग बघ तिचं आता काय करते ते. काय डोक्यात बटाटे भरले का? तुला किती बी सांगा काही बी सांगा, पण काही फरक नाही वाटतं बरं का. डोक्यात बटाटेच भरले वाटतं. मग मी काय सांगते, तू काय बोलते? अरे तुला डोक्याचा वापर विपर कर. हां, तुला नंतर ते दशक्रिया विधी झाल्यानंतर तुला काय करायचं आहे, काय कुटाणा करायचा आहे कर. पण आता तर शांत राह हो माया. तुझे हात पाय जोडते मी, पण शांत राह म्हटलं. तुझ्या भविष्यासाठी सांगते ना मी. हां, असं डोक्याला ताप नको करू जाऊ गड्या तू. मग तू सांगते म्हणून बरं. हां, नाहीतर तुला माहिती माझा स्वभाव. हां, 5वीत त्या सरिताला कसं मारलं होतं मी. मग अजून बी अपंग आहे ना ती, चालता येते का तिला? सांगून दे तिला. नाहीतर हां, आपने से पंगा तो जग से ते काय येत नाही मला आता. हां, तुला जे करायचे ते कर जो ताई. फक्त एवढं दशक्रिया विधी होऊ दे. हां, दल्ली तर दासव होऊ दे, सगळं ते कार्यविधी होऊ दे, मग कर. तुला काय करायचं आहे काय नाही बिंदास त्या खेळ. मग मी काय तुला आडवं करायला येणार नाही. पण एकदाचे LICचे पैसे ते दागदागिने तुझ्या ताब्यात घे. हो का बेन, सगळं समजतं मला. हां, तू बी का त्यांच्या वाणी करते, मला येड्यामध्ये काढते काय माहिती. येडी बिडी का बरं मी? मग सगळं समजतं मला. चल तिथं, चल आता तिथं काय कार्यक्रम होऊ राहिला काही नाही. ती लोकांच्या काय काना भरत्या काय माहिती. हां, ती तशीच आहे भानकोड. हां, जाऊ. पण मी काय म्हणते, डोक्यात राहील ना म्हटलं, लक्षात राहील ना मी काय सांगते ते. नाही तर बस पालत्या गागरीवर पाणी आणि ये रे माझ्या मागल्या. हां, असं नको करतो माय. हो का बाई, सांगितलं ना मी तुला. हां, आहे माझ्या लक्षात, सगळं लक्षात आहे. हां, मी काय येडी नाही आहे, सगळं समजतं मला. तुला शिकू मला. चल हो, सावरा स्वतःला आता. मग परिवाराकडे लक्ष द्या. तुम्ही जसे करू लागला तर आता तुमचा परिवार कोणाकडे बघेल? तुम्ही घराचे मेन माणूस आहेत. तुम्ही जर असं करशाल तर मग बापू कोणाकडे बघेल, ती भाऊ कोणाकडे बघेल, हां, तुमची मुलगी कोणाकडे बघेल? तुम्ही जर एवढा आक्रोश करशाल तर ते पण आक्रोश करतील. जाणारी गोष्ट आहे, चालली गेली, आपल्या हातात नव्हतं. मग भरपूर केलं ना आपण, दवाखाना वगैरे सगळं केलं. हां, शेवटी आता नियतीला जे मान्य होतं तेच होईल. आपल्या हातात काय असतं, आपण निमित्त मात्र आहे फक्त. कस काय सावरू मोठा भाऊ, स्वतःला कस काय आवरू, कस काय समजू म्हटलं मी. अरे माझा एक पाय मुडून गेला रे, असं वाटते मला. मी अपंग झालो रे मोठा भाऊ.
काय सांगू म्हटलं आणि कस काय आवरू स्वतःला. शांताराम, अरे शांताराम, अरे आता जी गोष्ट व्हायची होती ती झाली. घरातला मोठा माणूस तू, हां ज्येष्ठ माणूस तूच आहे. तू जा साखरूस करशील तर बाकीच्यांकडे कोण बघेल रे बाळा. हां आपल्यालाच करायचं आहे सगळं आता. हो आता शेवटची सेवा आहे तिची. शेवटच्या सेवेत तिच्या आत्म्याला शांती लागो हेच आपण प्रार्थना करूया आता. असा जर तू आक्रोश करशील, असा तुझा मुलगा आक्रोश करेल तर कसं व्हायचं रे बाळा. हां कसं होईल. हां नाही ना बा, सगळं खरं आहे तुमचं. पण माझं मन नाही मानत ना आता. माझं मन नाही मानत. असं वाटतं की शांत आत्ता येईल आणि म्हणेल तुम्हाला काय पडले का नाही. एवढं शेतात आपण कापूस लावलाय, मजूर लावले आणि तुम्ही खुशाल इथं बसून गप्पा मारताय. तशी आक्रोश करेल माझ्यावर, अशी संताप करेल असं वाटतंय ना आबा. कस काय कर मानू मी आबा. नाही जावाई बापू, मी काय म्हणतो म्हटलं ऐका ना. ते तुमची मामी सांगत होती मला, ते अक्काचं काही सोनं नाणं दागदागिने जेवढे आहेत ना ते, आणि काय ते LICचे डॉक्युमेंट्स कागदपत्र तुमच्या हवाले घेऊन घ्या बरं. हां नंतर कसे भांडण होतात तेच सांगू राहिलो मी. ते काही 12 लाखाची पॉलिसी प्लस ते 7-8 लाखाचे दागदागिने तुमच्याकडे घेऊन घ्या. तुमच्या बहिणीचं खरं नाही म्हटलं. ते कसं आहे. ते काय आता गेल्या शांताबाई तर गेल्याच आता, पण तुम्हाला लखपती करून गेल्या. मग काय म्हणता तुम्ही. हां या गोष्टी मेन आहे, या करून घ्या बरं. हां नंतर मग काय म्हणशाल मग मामाजी तुम्ही आठवणी करून दिली असं. नाही शांताराम भाऊ, मी काय म्हणतोय म्हटलं, सगळे पाहुणे मंडळी सगळे येऊन गेलेत. काय तुमचे कोण असतील राहिलेले तर वगैरे ते बघा. नसतील तर मग चला म्हटलं, कशाला डेड बॉडीचे हाल करताय. हां अजून परत कसं रात्रभर ठेवली आपण डेड बॉडी, मग परत ते रोगराई पसरते, लहान मुलांना त्रास होतो त्याचा. बाकी तुमची इच्छा हो बघा. पण मग कसं आहे आता बाकीचे लोक पण सांगायला लागले, उन्हातानात ते पाहुणे मंडळी कुठं उभं राहतील. मग आणि हे काय हे नाही आहे शांत अक्काचं काही वय नव्हतं. मग बघा तुमची इच्छा. माझं तेच म्हणणं पडत होतं, सर्व पाहुणे पाहिजे उन्हातानात उभे आहेत. हां तर आता अंत्ययात्रेला सुरुवात करावी म्हटलं. तयारी तर झाली आमची सगळी. हां ते डोली वगैरे सजावट वगैरे केली आम्ही. तरी मग आता जर झालं असेल तर चला पहा असं. नाही आता आवरा ना, चला आता करा तयारी. हां ते जेवढा वेळ जास्त ठेवलं ना घरात तेवढी जास्त आठवण येते आणि तेवढा जास्त आक्रोश होतो. पण अहो आपल्यासारख्याला खरं वाटतं ना. मला माहिती ना माझ्यापेक्षा लहान ती शांता, पण खरं वाटतं माणसाला. तिचं वय नव्हतं जायचं आणि एवढी भारी बाई होती काय सांगू तुम्हाला. सगळं आवरून घ्यायची हो, सगळं सांगून घ्यायची. मग करा चला करा तयारी. माय व ओय अहो इथं बसली मी. कुठं काय वाट लावताय वगैरे माय व. एवढे कितरले का मला. इथं बसले म्हटलं, तुम्हाला काय दिसत वगैरे नाही का काय मी. अरे ओ बैर्या, हा बाईकाचा बैल झाला काय तू आतापासून. मग त्या समोर तुझी आई बसली आहे, तुझी आई बोलते आणि तू काय हे करतोय का रे. हा मला जाळण निघाली करते मी. तुझा बाप तसा तू तसा, कोणालाच ऐकायला येत नाही का काय. माय हो कोणालाच ऐकायचं. आबा ओ आबा एवढा तुमच्या समोर उभी ना मी. आबा हा माय कोणीच वो खराबी देत नाही ना. आबा आबा तुमच्या समोर उभी ना म्हटलं मी. हे बघा ना इकडं. दादासाहेब, हो दादासाहेब तुम्ही तर बघताय ना माझ्याकडे. दादासाहेब, हो दादासाहेब. तुम्हाला एकेकाला बघून घेईल म्हटलं. हा कोणालाच ऐकू येत नाही का. मुद्दाम करून राहिली काय सगळे. नाही बघून घेईल ना मी. बघूनच घेईल म्हटलं. हा तुम्ही फक्त मला टाळा. मग बघा मग तुमची बघा म्हटलं हैरेत. भूत बनून नाही तुमच्या मानवटीवर बसली ना तेव्हा बोला म्हटलं मला. हा आता काय वाटलं तुम्हाला. शांताबाई, हो शांताबाई. तू काय माझ्या मुलाची हो, कानं शांताबाई, करतोय. उठा ना. हा तुम्हाला पहिल्यापासून माहिती काय लावून आहे. दिलं बिन? तू काय माझ्या काय मुलाची बडबड कानं करू राहिले करतोय तुम्ही थांब एवढ्या. हा उठा उठा. दुपारच्या परी झोपू राहिले मस्तपैकी जेवण करून. हा आम्हाला म्हणे तिथं पारावर या पारावर या. 1 तासापासून वाट बघू राहिले तुमची. उठा 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 उठा. हा माय व चांगल्या झोपी राहण्यात तुम्ही दुपारापर्यंत चांगल्या बडबड करण्यात. उठा. पाय ग म्हणजे मी जिवंत आहे असं. माय हो मला वाटलं गेली म्हटलं मी. माय हो खरं नाही बिन. हे स्वप्न होतं का काय होते बिन. नुसतं छाती धडधड धडधड करायला लागली म्हटलं माझी. हा मग सोपं नव्हतं काय. मग का तुम्ही भूत आहे का. हा का तुमचं भूत बोलताय आता. माय व शेलगाव बाई तिकडं. हा असं काय गंध पडत स्वप्न पिल्लं मला. माय हो नको विचारू बिन. बाई ग असं कोणतं बिंदू स्वप्न पडलं म्हटलं माय तुम्हाला. हा इकडं अण्णा ते घरी नाही, हे बी घरी नाही. कोणाला बोलू म्हटलं. नुसतं स्वप्नात बडबड बडबड करायची ना तुम्ही. माझा आता जीवच घाबरला. मी मग आता त्यांना बोलून घेतलं. जाऊ दे का बाई. हा पुरं खराब स्वप्न होतं ते. हा शेलगाव माहिती तिकडं काय करत नाही. काय स्वप्न होतं का काय होतं. नुसतं जीव घाबरते म्हणा अजून बी.
अहो पण शांताबाई काय बघत होते स्वप्नात तुम्ही एवढं? हा, एवढं आरोड्या मारत होते ना हो माय तुम्ही, असं काय बी बघत होते? जाऊ देव ग बाई, सांगून बी काय फायदा आहे का? नको बिन कुठं कुठं होतं ते स्वप्न. अहो ताई, मी होती जवळ, मला माहिती ना स्वप्नात त्याची हे करायचे ना. हां, ते कुठं मला बी शिव्या द्यायचे, कुठं अण्णांना त्यांना बी, मधीच ते गुड्डे अक्काला बी, मधीच तिकडे ते यांना बी आई शिव्या द्यायची बी ते. काय माहिती काय बघत होते स्वप्नात, आणि मध्येच सांगायचे मी जिवंत आहे ना हो, मी जिवंत आहे ना, मला जाडू नका ना, मला जाडू नका ना. शांताबाई बी काय येडी झाली काय ग बाई? डॉक्टरकडे जाऊन या म्हटलं तुम्ही. जाऊ दे ग बाई, मी आता दुपारी झोपणार नाही म्हटलं. मी दुपारची झोप म्हणजे